जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली होती। संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला डिस्कशन केल्या आहेत। तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर तुम्ही हे नवीन शुद्धपत्रक जे आले आहेत ते तुम्हाला माहितीच पाहिजे। फॉर्म भरताना कुठलीही तुम्ही चूक करू नका। नवीन शुद्धपत्रक काय सांगतं? दिव्यांग असाल, अनाथ असाल, माजी सैनिक असाल, अंशकालीन असाल, भूकंपग्रस्त असाल, जितके तुम्ही समांतर आरक्षणामध्ये येणारे जे विद्यार्थी असतात तुम्हा सर्वांसाठी एक जी आनंदाची बातमी असेल किंवा जी तुमच्यासाठी महत्त्वाची जी सूचना आहे किंवा शुद्धपत्रक आहे ती आलेली आहे, ती मी आज डिस्कशन करणार आहे। आणि अनाथांसाठी सुद्धा काही जागा त्यांनी दिलेल्या आहेत, त्या संपूर्ण गोष्टी आपण इथे डिस्कशन करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीच्या ज्या तुम्हाला अपडेट्स असतील त्या आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतील। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करणं तुमचं कर्तव्यसुद्धा असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आता दिव्यांग असेल किंवा समांतर आरक्षणामध्ये जितके पद येतात किंवा जितके तुम्ही त्या पदामध्ये जर तुम्ही येत असाल, तुमच्यासाठी टंकलेखन पदासाठी त्यांनी अगोदर कोणतीही सूट दिलेली नव्हती। आता नवीन शुद्धी जे पत्रक आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे ते आपण आता पाहूयात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे दिसत असेल तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका, इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल। आता संपूर्ण गोष्टी मी इथे डिस्कशन करतो म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टी क्लिअर होतील। बघा, त्यांनी पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक जे आहे ते त्यांनी इथं आता पाठवलेलं आहे। ते सांगतात की महाराष्ट्र महिला बाल विकास शासन शुद्धीपत्रक क्रमांक अनाथांसाठी अगोदर एकही पद नव्हते समांतर आरक्षणानुसार। आता जाहिरात क्रमांक जी 8 असेल, पोस्ट क्रमांक किंवा अनुक्रमांक 20 असेल, 26 असेल, 27 असेल, म्हणजेच लिपिक असेल, लेखालिपिक असेल, लिपिक टंकलेखन असेल किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असेल, स्टाफ नर्स असतील, प्रत्येकी अनाथांसाठी जे आहे ते एक पद जे आहे ते समांतर आरक्षणानुसार त्यांनी दिलेलं आहे। आता महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग जे आहे ते हे जे संपूर्ण तुम्हाला दिसत असेल हे अनुक्रमांक असतील किंवा तर यानुसार ज्या जाहिराती आहेत लिपिक टंकलेखन व लेखालिपिक पदावर अर्ज करणाऱ्या, बघा आता दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991चे जनगणना कर्मचारी, सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांना उपरोक्त नमूद शासन निर्णयान्वये सध्या लिपिक टंकलेखन व लेखालिपिक या पदास टंकलेखनाचे इंग्रजी व मराठी प्रमाणपत्र अपलोड करण्यापासून सूट देण्यात येत आहे। याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तुम्ही या समांतर आरक्षणामध्ये जर येत असाल तर तुम्हाला कोणतीही प्रकारची टायपिंग जी आहे ती सर्टिफिकेट तुम्हाला आता लागणार नाही। 2 वर्षानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला करायचं आहे नियुक्तीनंतर। म्हणजे जर समजा आता तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। फक्त तुम्ही या संपूर्ण जे आहेत या समांतर आरक्षणामध्ये तुम्ही आले पाहिजे आणि हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील ते आता फॉर्म भरू शकतात। हे शुद्धीपत्रक आलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमच्यासाठी जी पदभरती आलेली आहे हे शुद्धीपत्रक जे आहे ते मी तुम्हाला टेलिग्राम लिंकवर देऊन देईल, तुम्ही ते तिथून वाचू शकतात। आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम असेल तिथे मी तुम्हाला हे पूर्ण प्रोव्हाइड करून देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची तुम्ही चुका करू नका, व्यवस्थित हे करा, फॉर्म भरा। आणि नवीन शुद्धपत्रक आल्यानुसार भरपूर विद्यार्थ्यांना जी आहे ती संधी मिळणार आहे नवी मुंबई महानगरपालिका येथे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो। जय हिंद।